माझ्या निर्णयाच्या विरोधात गेलेला मुलगा, त्याच्या विरोधात मला निवडणुकीसाठी पुढाकार घ्यावा लागला. हा विषय तुमच्या मनात असेल. मला सांगितलं की अमोलच्या विरोधात गजानन कीर्तनकर लढणार. होय, मी लढणार आहे. आणि मी या निवडणुकीमध्ये मला सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक लढा. मी सांगितलं की मी दुधाच्या विरोधात निवडणूक लढलो तर समाजामध्ये वाईट मेसेज जाईल, संदेश खराब जाईल. समाजामध्ये समाज म्हणतील की एवढा वयस्कर झालेला आहे, इतके वर्ष राजकारणात आहे, मुलगा पुढे जायला बघतोय, त्याला अडवतोय. अशा पद्धतीने माझ्याबद्दलचं मत लोकांमध्ये खराब होईल, माझी प्रतिभा मलिन होऊन जाईल. आणि मी अमोलला काय सांगितलं तेही सांगतो. म्हटलं तुला आमदार खासदार जे काय व्हायचं ते हो. मी ज्या पक्षात गेलोय त्या पक्षामध्ये उभाटा सोड, इकडे ये, इथे शिंदे साहेबांकडून तुला तिकीट घेऊन देईल, तुला निवडून आणून देईल. त्यांनी ऐकलं नाही. म्हटलं मग आता उद्धवला असं सांग की तुम्ही मलाही जर उमेदवारी दिली तर मी माझ्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही. एवढं छाती ठोकपणे सांगतं. पाहिजे तर मला इतर ठिकाणी उमेदवारी द्या, उद्याच्या विधानसभेत द्या, पण वडिलांच्या विरोधात मी लढणार नाही. त्यालाही नकार दिला. म्हणजे माझ्या निर्णयाच्या विरोधात गेलेला मुलगा, त्याच्या विरोधात मला निवडणुकीसाठी पुढाकार घ्यावा लागला. सांगितलेलं परवा एकनाथ शिंदेला भेटून सांगितलं उमेदवारी मी घेणार नाही. अमोलच्या विरोधात मी लढलो उद्या तरी काही कान भरणारी माणसं असतात, काही भट्ट्या पेटवतात राजकारणात. अरे अमोल लढतोय म्हणजे कीर्तीकर जरा बॅकफुटलाय, जोरात चालत नाही घरात. मुलाला मी आता गेले 6 महिने बघतो, त्याला बेंचेस देतात, त्याला निधी देतात, त्याला पुढे आणतात. अरे असा कधी माझ्या रक्तामध्ये नाही. माझ्या रक्तात नाही. इतके वर्ष काढली मी राजकारणात. निधी वापरायला दिला. या सगळ्या भट्ट्या आमच्या पक्षामध्ये लावणारी माणसं काही कमी येत नाही. जुमाला एकदा सांगितलं, म्हटलं असं जर संशय व्यक्त केला ना तर मी घरी बसेल. म्हटलं मी प्रामाणिकपणे माझ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी काम करेन. पण जर का संशय व्यक्त केला, चुगली केली कोणी आणि जर माझ्या कानावरती आली तर सगळं बंद करेन आणि घरात बसून राहील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.